गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. काल आपले 12 श्लोक झाले होते. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. 12 श्लोकचं आपण श्लोक वाचन आणि अर्थवाचन जसं पुस्तकात आहे साधक संजीवनीमध्ये त्या पद्धतीने आपण काल केलेलं होतं. आता आज आपण 13 ते 26 श्लोक पाहूया. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत्. भीष्माचार्यांनी जरी युद्धारंभाची घोषणा करण्यासाठी शंख वाजविला नव्हता. आता म्हणजे सगळ्यांना असं वाटलं की पांडवांकडे कौरवांकडे सगळ्यांना की शंख वाजवला म्हणजे आता भीष्माचार्यांनी युद्धाला सुरुवात केलेली आहे. पण त्यांचा तसा तो हेतू नव्हता. त्यांना फक्त थोडं घाबरवायचं होतं आणि दुर्योधनाला प्रसन्न करायचं होतं की चल बाबा मी तुझ्याकडून आहे आणि आपण म्हणजे मी सुद्धा युद्धाला तयार आहे अशी भीष्माचार्यांनी त्याला दाखवण्यासाठी शंख वाजवला. परंतु कौरव सैन्याने भीष्माचार्यांचे हे शंखवादन म्हणजे युद्ध सुरू झाल्याची घोषणा समजली. म्हणूनच भीष्माचार्यांनी शंख वाजविल्याबरोबर कौरव सैन्यातील शंखादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. म्हणजे काय काय वाजलं मग? शंख, भेरी, पणव, आनक, गोमुख, सहसैवाभ्यहन्यन्त. म्हणजे त्यांच्यामध्ये कसा उत्साह झाला. शंख वाजवल्यावर सगळेजण एकदम सगळ्यांनी रणवाद्य वाजवली आणि आपोआप त्यांनी वाद्य वाजवली. त्यांनी असं काही त्याच्यासाठी कष्ट घेतले नाहीत. आणि सगळेजण वेगवेगळ्या विभागामध्ये उभे राहिले आणि सगळ्यांनी तो शंख आणि रणवाद्यांचा तो नाद झाला तो फार भयंकर झाला. अर्थात हा आवाज सतत नुसता पूर्ण घुमत राहिला. सगळीकडे तो निनाद होत होता आवाज. या अध्यायाच्या सुरुवातीलाच धृतराष्ट्राने संजयाला विचारलं की युद्ध क्षेत्रामध्ये माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं. आतापर्यंत त्याने त्या कौरवांच्या दुर्योधनाने वगैरे काय केलं हे सांगितलं. आता संजय या श्लोकापासून सांगतात आहे धृतराष्ट्र पुत्रांनी आता काय केलं आहे. तर आता संजय म्हणतात की पांडूच्या पुत्रांनी काय केलं आता त्याचं ते उत्तर देतात. ततश्वेतैर्हयैर्युक्ते महती संध्यने स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यो शंखो प्रधत्मतुः. चित्ररथ नावाच्या गंधर्वाने अर्जुनाला दिव्य असे 100 घोडे दिले होते. या घोड्यांचे वैशिष्ट्य असे होते की या कितीही घोडे मारले गेले तरी त्यांची संख्या 100च राहत होती. ती कमी होत नव्हती. हे घोडे पृथ्वी, स्वर्ग इत्यादी सर्व ठिकाणी जाऊ शकत होते. या 100 घोड्यांपैकी सुंदर आणि चांगले शिकवून तयार केलेले पांढरे शुभ्र घोडे अर्जुनाच्या रथाला जुंपले होते. यज्ञामध्ये आहुती म्हणून दिलेल्या तुपाचे भक्षण केल्याने अग्नीला अजीर्ण झाले होते. सतत तूप पडत होतं त्याच्यामुळे अग्नीला ते अजीर्ण झालं. म्हणून अग्निदेव खांडव वनातील विशेष महत्वाच्या औषधी वनस्पती खाऊन आपले अजीर्ण नष्ट करू पाहत होते. परंतु खांडव वनाचे रक्षण देव करीत असल्यामुळे अग्निदेवांना आपली इच्छा पूर्ण करता येईना. म्हणजे अग्निदेव ते सतत धुमसत राहिले, ते शांत झाले नाही. ते जेव्हा जेव्हा खांडववन जाळण्याचा प्रयत्न करीत असत तेव्हा इंद्र जलवर्षाव करून अग्नी विझवून टाकीत असत. शेवटी अर्जुनाच्या मदतीने अग्नीने ते खांडववन पूर्णपणे जाळून टाकून आपले अजीर्ण नष्ट केले. आणि त्याची कृती पाहून प्रसन्न होऊन त्यांनी अर्जुनाला एक विशाल रथ दिला. आणि त्या रथावर एक ध्वज होता. तो ध्वज खूप उंच होता. त्याला काही वजनही नव्हतं आणि तो कुठेही वृक्षाला अडकत नव्हता. म्हणजे तो उंच होता पण तो कुठेही अडकत नव्हता. आणि या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान झालेले होते. म्हणजे आपल्याला
वाटतं की फक्त हनुमानजी हे महाभारतात सुद्धा होते आणि त्या अर्जुनाच्या रथावर उंच जो ध्वज फडकत होता त्याच्यावर त्यांचं चित्र होतं किंवा ते स्वतः तिथे हजर होते. त्या सुंदर आणि तेजपुंज रथावर साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आवडते भक्त शिरोमणी अर्जुन विराजमान झाल्यामुळे त्या रथाची शोभा आणि तेज विशेष वाढलेले होते. म्हणजे ते दिसायला इतकं छान दिसत होतं की भगवंत सारथी आहेत आणि अर्जुन त्याच्यावर तिथे बसलेले आहेत म्हणून. मा हे लक्ष्मीचं नाव आहे आणि धव म्हणजे पती असा अर्थ होतो. म्हणून माधव हे नाव लक्ष्मीपतीचे आहे. येथे पांडव हे नाव अर्जुनाचे आहे. कारण सर्व पांडवांमध्ये मुख्य कोण आहे तर अर्जुन आहे. पांडवानां धनंजयः. तसेच आता आपण जो नेहमी श्लोक म्हणतो नारायणं नमस्कृत्य नरै चैव नरोत्तमम, तर याचा अर्थ असा आहे की की अर्जुन म्हणजे नर आहे. नर आणि श्रीकृष्ण नारायणाचे अवतार होते. महाभारताच्या प्रत्येक पर्वाच्या आरंभी नराला म्हणजे अर्जुनाला आणि नारायणाला श्रीकृष्णाला नमस्कार केला गेला आहे. म्हणून नारायण नमस्कृत्य नरै चैव नरोत्तमम हे आपण श्लोक म्हणत असतो. या दृष्टीने पांडव सैन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे मुख्य होते. संजयने गीतेच्या शेवटी म्हटलं आहे की ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि गांडीव धनुष्य धारण केलेले अर्जुन असतील त्या ठिकाणी लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य आणि अविचल नीती नेहमी राहील. आता या ठिकाणी अशी म्हणजे सगळ्यांना शंका येते की कौरव पक्षाचे मुख्य सेनापती पितामह भीष्माचार्य आहेत. म्हणून त्यांनी सर्वात प्रथम शंख वाजविणे योग्यच आहे. परंतु पांडव सैन्यात प्रमुख सेनापती दृष्टद्युम्न असताना सारथी झालेले भगवान श्रीकृष्णांनी सर्वात प्रथम शंख का वाजवला? तर त्याचं उत्तर असं त्यांनी दिलंय, भगवान सारथी असोत किंवा महारथी असोत, त्यांची मुख्यता कधीही नाहीशी होऊ शकत नाही. म्हणजे भगवंत हे भगवंतच आहे. त्यांनी शंख वाजवला नाही म्हणून ते कमी पायरीवर आहेत असे नाहीत. ते मुख्य पदावरच आहेत. ते कुठल्याही पदावर असले तरी ते सर्वाहून श्रेष्ठच असतात. कारण ते अच्युत आहेत. ते कधीही च्युत होत नाहीत, म्हणजे ते कधीही हरत नाही. पांडव सैन्यात भगवान श्रीकृष्णच प्रमुख होते आणि तेच सर्वांचे संचालन करीत होते. जेव्हा ते बाल्यावस्थेत होते त्यावेळी नंद आणि उपनंद इत्यादी लोक त्यांचे म्हणणे स्वीकार करीत असत. म्हणजे ते लहानपणापासून भगवंतांचं सगळेच जण ऐकत होते. म्हणूनच तर त्यांनी बालक श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार परंपरागत सुरू असलेली इंद्रपूजा सोडून पर्वताची पूजा करणे सुरू केले. तात्पर्य असं आहे की भगवान कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही पदावर किंवा कोठेही असले तरी त्या ठिकाणी तेच प्रमुख असतात. म्हणून पांडव सैन्यामध्ये भगवंतांनी सर्वात प्रथम शंख वाजवला. जो स्वतः कनिष्ठ असतो तोच श्रेष्ठ स्थानावर नियुक्त झाल्यास श्रेष्ठ समजला जातो. म्हणून जो उच्च स्थानावर अधिष्ठित असल्या कारणाने स्वतःला श्रेष्ठ समजतो तो स्वतः वास्तविक कनिष्ठच असतो. म्हणजे जो स्वतः मोठेपणा घेतो की नाही मी मोठा आहे, तर तो नेहमी कनिष्ठ असतो आणि जो अत्यंत साध्या राहणीमानाने राहतो आणि सगळ्यांच्या बरोबरीने राहतो तो नेहमी उच्च समजला जातो. जो स्वतः श्रेष्ठ असतो तो ज्या ठिकाणी राहत असेल ते स्थान त्या व्यक्तीमुळे श्रेष्ठ समजले जाते. असे या ठिकाणी भगवंत सारथी बनले आहेत, तर त्यांच्यामुळे सारथी हे स्थानही श्रेष्ठ झाले आहे. म्हणजे भगवंतांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं, पण सारथ्य हे पद किंवा सारथी हा शब्द भगवंतांमुळे श्रेष्ठ झालेला आहे. पांचजन्यै ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मावृकोदरः. सर्वांचे अंतर्यामी अर्थात सर्वांचे अंतःकरण जाणणारे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांच्या बाजूने उभे राहून पांचजन्य नावाचा शंख वाजवला. श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा शंख वाजवला. भगवंतांनी पांचजन्य नावाच्या शंखरूप धारण करणाऱ्या दैत्याला मारून त्याला शंखरूपाने ग्रहण केले होते, म्हणून त्यांच्या शंखाचे नाव पांचजन्य असे होते. अनंत विजयन राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे तिघे कुंतीचे पुत्रे होते.
युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे कुंतीचे पुत्र आहेत आणि नकुल आणि सहदेव हे दोघे माद्रीचे पुत्र आहेत. हा पुत्र दाखवण्यासाठी इथे कुंती पुत्र युधिष्ठिर असं नाव दिलेलं आहे. युधिष्ठिराला राजा म्हणण्याचे तात्पर्य असे आहे, की वनवासात जाण्यापूर्वी युधिष्ठिर अर्ध्या राज्याचे म्हणजे अर्ध इंद्रप्रस्थाचे राजे होते. नियमानुसार 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगल्यानंतर ते राजे व्हावयास पाहिजे होते. म्हणजे ते राज्यच व्हायला पाहिजे होतं, पण ते झाले नाहीत, कारण की दुर्योधनाने त्यांना ते राज्य दिले नाही. परमेश्वासस शिखंडी च महारथाः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुश्च शंखान् दद्मुख पृथक् पृथक्. महारथी शिखंडी हे अत्यंत शूर होते. हा पूर्वीच्या जन्मामध्ये स्त्री होता. काशीराजाची कन्या अंबा होता आणि या जन्मातही द्रुपद राजाच्या उदरी त्याने कन्या रूपानेच तो जन्माला आला होता. हाच शिखंडी नंतर स्थूणाकर्ण नावाच्या यक्षाकडून पुरुषत्व प्राप्त करून पुरुष झाला. म्हणजे मुळात तो स्त्री होता, पण त्याने पुरुषत्व मागून घेतलेलं होतं. भीष्माचार्यांना या सर्व घटना किंवा गोष्टी माहित होत्या आणि त्या तो भीष्माचार्य शिखंडीला स्त्री समजत होते आणि म्हणजे पुरुष असून स्त्रीला मारायचं नाही म्हणून ते त्याच्यावर बाण सोडत नव्हते. अर्जुनाने युद्ध प्रसंगी शिखंडीलाच पुढे करून भीष्माचार्यावर बाण सोडले होते आणि त्यांना रथातून खाली पाडले होते. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हा अत्यंत शूरवीर होता. युद्धाचे वेळी याने द्रोणाचार्याकडून रचलेल्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश करून आपल्या पराक्रमाने अपरिमित वीरांना यमसदनास पाठवले होते. अर्जुनाच्या पुत्राने अभिमन्यूने शेवटी कौरव सैन्यातील 6 महारथींनी त्याला अन्यायपूर्वक घेराव टाकून त्यावर शस्त्राचा मारा केला आणि दुःशासन पुत्राकडून डोक्यावर गदेचा प्रहार करून अभिमन्यूचा मृत्यू झाला. संजयाने शंखवादनाच्या वर्णनात कौरव सैन्यातील शूरवीरांपैकी केवळ भीष्माचार्यांचेच नाव घेतले आणि पांपैकी भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, भीम आणि 18 वीरांची नावे घेतली की त्यांनी कुठले कुठले शंख वाजवले. यावरून आपल्याला असं वाटतं की संजयाच्या मनामध्ये अधर्माच्या पक्षाचा म्हणजे कौरव सैन्याचा आदर नव्हता. कारण की त्याला म्हणजे त्याला ते पटतच नव्हतं, म्हणून त्याला त्यांच्याबद्दल आदर नव्हता. म्हणून ते अधर्माच्या पक्षाचे अधिक वर्णन करणे उचित समजत नव्हते. परंतु त्यांच्या मनामध्ये धर्माच्या पक्षांचा म्हणजे पांडव सैन्याचा आदर असल्याने आणि भगवान श्रीकृष्ण व पांडवांविषयी आदरभाव असल्याने ते त्यांच्या पक्षाचेच अधिक वर्णन करणे उचित समजतात आणि त्यांना त्यांचे वर्णन करण्यात जास्त आनंद वाटतो. आता जो शंखवादनाचा कार्यक्रम झाला, तर पांडव सैन्याच्या शंखवादनाने कौरव सैन्य घाबरले की काय झाले हे या श्लोकात आहे. सघोषोधार्त राष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवी चैव तुमुलो व्यनुनादयन. पांडव सैन्याचे ते शंखवादन इतके तीव्र, भयंकर आणि मोठे होते की त्या ध्वनी प्रतिध्वनीने पृथ्वी आणि आकाश व्यापून गेले. त्या आवाजाने अन्यायाने राज्य हडप करू इच्छिणाऱ्यांची व त्यांच्या मदतीसाठी आलेल्या राज्यांची हृदये विदीर्ण झाली. म्हणजे इतका मोठा आवाज होता आकाशात आणि पृथ्वीवर की ते खूप घाबरून गेले की आता आपलं काही खरं नाही म्हणून. हृदयाला एखाद्या शस्त्र अस्त्राने विदीर्ण केल्याने जी पीडा होते तशी पीडा या शंखनादाने सर्व कौरव लोकांची झाली. त्या शंखध्वनीने कौरव सैन्याच्या हृदयामध्ये युद्धाचा जो उत्साह होता, बल होते त्याला कमजोर केले. म्हणजे कौरव सैन्य तिथेच निचेष्ट पडलं आणि त्यामुळे त्यांच्या हृदयात पांडव सैन्याविषयी भय निर्माण झालं की आपल्यापेक्षा पांडव सैन्य जास्त त्यांच्यामध्ये ताकद आहे. संजय धृतराष्ट्राला या गोष्टी सांगत आहेत. धृतराष्ट्रापुढे संजयाचे धृतराष्ट्रांच्या पुत्रांचे आणि त्यांच्या संबंधियांचे हृदय विदीर्ण झाले असे म्हणणे शिष्टसंमत आणि युक्तिसंगत वाटत नाही. आता तो धृतराष्ट्राचीच मुलं आहे आणि तेच युद्ध करतात आहे, तर ते संजय सांगेल तर पण हे त्याला बरोबर वाटत नाही ना, की अरे तुझी मुलं असे घाबरले बा म्हणून. म्हणून मग तिथे काय म्हटलंय, धार्तराष्ट्राणाम असे न म्हणता तावकी नाम नामा नानाम
म्हणजे आपल्या पुत्रांचे आणि संबंधियांचे असे त्याने म्हणायला पाहिजे होते. पण धार्त राष्ट्राम या पदाचा अर्थ ज्यांनी अन्यायपूर्वक राज्य बळकावले असा आहे. असे करणेच युक्तिसंगत आणि सत्य. अन्यायाची बाजू घेतल्यानेच त्यांची हृदये विदीर्ण झाली, या दृष्टीने हा अर्थ बरोबर आहे. कारण की त्यांनी अन्याय केलेला आहे ना पांडवांवर, म्हणून ते घाबरलेले आहेत. या ठिकाणी अशी शंका येते, की कौरवांच्या 11 औक्षहिणी सैन्याने शंखादी वाद्य वाजवली. त्या शब्दांचा पांडव सैन्यावर काहीही परिणाम झाला नाही. म्हणजे ते घाबरले पण नाही आणि त्यांना भीती सुद्धा वाटली नाही. परंतु पांडवांच्या 7 औक्षहिणी सैन्याच्या शंखवादनाने कौरव सैन्याचे हृदय का विदीर्ण झालं? तर त्याचं उत्तर असं आहे, की ज्यांच्या हृदयामध्ये अधर्म, पाप, अन्याय नाही, अर्थात जे धर्मानुसार आपल्या कर्तव्याचे पालन करतात, त्यांचे हृदय मजबूत असते. त्यांना भय वाटत नाही. न्यायाचा पक्ष असल्याने त्यांच्यात उत्साह असतो. कारण की ते खोटं बोलत नाही आणि खोटं वागत नाही, म्हणून उत्साही राहतात आणि त्यांच्यामध्ये शूरवीरता राहते. पांडवांनी वनवासापूर्वीही न्यायाने आणि धर्मानुसार राज्य केले होते आणि वनवासानंतर सुद्धा नियमानुसार कौरवांकडून राज्याची मागणी केली होती. म्हणून त्यांच्या हृदयात भीती नव्हती. तर उत्साह होता आणि शूरवीरता होती. तात्पर्य काय आहे, की पांडवांचा धर्म हा धर्माचा होता. पांडवांचा पक्ष हा धर्माचा होता. ते धर्म आणि नीतीने वागणारे होते. याच कारणाने कौरवांच्या 11 औक्षिणी सैन्याने चालविलेल्या वाद्यांच्या शब्दाने पांडवांच्या सैन्यावर काहीही परिणाम झाला नाही. परंतु जे अधर्म, अन्याय, पाप इत्यादी करतात त्यांचे हृदय सहजच कमजोर असते. कारण की ते नेहमी घाबरलेले असतात, कारण की ते चुका करत असतात. त्यांच्या हृदयात निर्भयता, निःशंकपणा नसतो. त्यांनी स्वतः केलेले पाप व अन्याय हेच त्यांच्या हृदयाला बलही अधर्मीला नष्ट करून टाकतो. दुर्योधन इत्यादींनी पांडवांना अन्यायपूर्वक ठार मारण्याचा खूप प्रयत्न केला होता. त्यांनी छळ करून कपटाने व अन्यायाने पांडवांचे राज्य हिरावून घेतले होते आणि त्यांना खूप कष्ट दिले होते. त्यांचे हृदय कमकुवत व निर्बल झाले होते. कौरवांचा पक्ष अधर्माचा होता, म्हणून पांडवांच्या 7 औक्षहिणी सैन्याच्या शंखध्वनीने त्यांचे हृदय विदीर्ण झाले आणि त्यांना अत्यंत क्लेश झाले. धृतराष्ट्राने पहिल्या श्लोकात आपल्या व पांडूंच्या पुत्रांविषयी प्रश्न विचारला होता. संजयाने दुसऱ्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत त्याचे उत्तर दिले. आता भगवद्गीता प्रगट होण्याचा प्रसंग संजय यानंतरच्या श्लोकापासून आरंभ करतात. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पांडवः ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते. आता संजय भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवाद रूपी भगवद्गीतेला सुरुवात करतात. 18व्या अध्यायाच्या 74 श्लोकामध्ये आलेला इतिपदाने हा संवाद समाप्त होतो. म्हणजे आता जी भगवद्गीता सुरू होते, तर ती 18व्या अध्यायाच्या 74च्या श्लोकापर्यंत इति होईल, तेव्हाच भगवद्गीता पूर्ण होईल. तसेच भगवद्गीतेच्या उपदेशाचा आरंभ दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून होतो आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात हा उपदेश समाप्त होतो. भगवद्गीता ही उपदेशात्मक आहे. सगळ्यांनी तो उपदेश समजून त्याप्रमाणे वागायला पाहिजे, म्हणून भगवद्गीतेचं महत्व सगळीकडे सगळ्यांमध्ये प्रचार आणि प्रसार केला जातो. पितामह भीष्माचार्य यांनी युद्धारंभाची घोषणा म्हणून शंख वाजविला नव्हता, तर केवळ दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी शंख वाजविला होता. तरीही कौरव आणि पांडव सैन्याने ती युद्धारंभाची घोषणा समजली आणि आपापली शस्त्रास्त्रे हातात घेऊन युद्धासाठी सज्ज झाले. अशा प्रकारे युद्धाला सज्ज झालेले सैनिक पाहून अर्जुनाला वीरश्री संचारली आणि त्यानेही आपले आवडते गांडीव धनुष्य हातात घेतले. दुर्योधनाने पांडवांच्या सेनेला पाहिले तेव्हा तो धावतच द्रोणाचार्यांजवळ गेला. कारण की तो घाबरला होता आणि आता कसं युद्ध करायचं, प्रत्यक्ष कृती कशी करायची हे त्याला समजत नव्हतं, म्हणून तो द्रोणाचार्यांजवळ गेला. पण अर्जुनाने मात्र कौरवांच्या सैन्याच्या पाहिले तेव्हा त्याचा हात सरळ गांडीव धनुष्याकडेच गेला. कारण की तो पूर्ण त्याला रणनीती माहिती होती आणि कसं शस्त्र वापरायचे हे माहिती होतं, म्हणून त्याने न घाबरता आधी आपलं चालू केलं.
दुर्योधनाच्या अंतःकरणात भय आहे आणि अर्जुनाच्या अंतःकरणात निर्भयता, उत्साह आणि वीरता आहे. अर्जुनाला कपिध्वज विशेषण लावून संजय धृतराष्ट्राला अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान असलेल्या श्री हनुमंतांचे स्मरण करवितात. म्हणजे ते आठवण देतात, की पहा हनुमंत तुझ्यासोबत युद्धासाठी आलेला आहे. जेव्हा पांडव वनवासात राहत होते, तेव्हा एके दिवशी अकस्मात वायूने एक दिव्य असे सहस्त्र दळाचे कमळ आणून द्रौपदी समोर टाकले. ते कमळ पाहून द्रौपदीला फार आनंद झाला आणि ती भीमाला म्हणाली, हे वीरश्रेष्ठा, मला अशी पुष्कळ कमळे आणून द्या. द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीमसेन तेथून निघाले. जेव्हा ते कदलीवनात गेले, तेव्हा त्यांची हनुमंताची भेट झाली. त्यांनी आपसात बराच वेळ गप्पा गोष्टी केल्या. शेवटी भीमाला काही वर मागण्यासाठी हनुमंतांनी आग्रह धरला. तेव्हा भीम म्हणाले, माझ्यावर आपली सदैव कृपा दृष्टी असू द्यावी. त्यावर हनुमंत म्हणाले, की हे वायुपुत्रा, ज्यावेळी तुम्ही बाण आणि शक्ती प्रहाराने जर्जर झालेल्या शत्रू सैन्यामध्ये घुसून सिंहाप्रमाणे गर्जना कराल, त्यावेळी मीही आपल्या गर्जनेने तुमचा तो सिंहनाद आणखी वर्धित करीन. म्हणजे त्याचा आवाज किंवा त्याची प्रखरता मी वाढवेन. या व्यतिरिक्त अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसून मी अशी भयंकर गर्जना करीन, की ज्या गर्जनेने शत्रू सैन्याचे प्राणहरण होतील. अशा दृष्टीने तुम्ही आपल्या शत्रूंना सहज ठार मारू शकाल. म्हणजे त्यांना भीमाला हनुमंतांनी शब्द दिला, की मी तुझ्यासोबत राहील आणि तुम्ही जी गर्जना कराल त्याच्यात मी पण माझा आवाज आणि शक्ती लावेल आणि त्या गर्जनेमध्ये जास्त जोर राहील, असं त्यांनी त्याला शब्द दिला. आणि अशा दृष्टीने तुम्ही आपल्या शत्रूंना सहज ठार मारू शकाल. कारण की जास्त आवाज झाला तर ते लोक घाबरतात म्हणून. अशा प्रकारे ज्यांच्या रथाच्या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान झालेले आहेत, त्यांचाच विजय होणार हे निश्चित आहे. पांडव सैन्याला पाहून दुर्योधन तर द्रोणाचार्यांजवळ जाऊन धूर्तपणाची वचने बोलतो. परंतु अर्जुन कौरव सैन्याला पाहून, जे जगद्गुरु आहेत, अंतर्यामी आहेत, मन प्रेरक आहेत, अशा भगवान श्रीकृष्णाला शूरवीरतेने, उत्साहाने आणि कर्तव्याने भरलेले पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. अर्जुन म्हणतात, सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावत् ते निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. दोन्ही बाजूकडील सैन्य ज्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी एकमेकांसमोर उभे होते, तेथून ते एकमेकांवर बाणादी शस्त्रांचा मारा करू शकतील इतके दोन्ही सैन्यांचे अंतर होते. दोन्ही सैन्यांचा मध्यभाग दोन प्रकाराने होता. सेना जितकी रुंद उभी होती त्या रुंदीचा मध्यभाग, आणि दोन्ही सैन्यांचा मध्यभाग जेथून कौरव सेना जितकी दूर होती तितकीच दूर पांडव सेना उभी होती. अशा मध्यभागी रथ उभा करण्यासाठी अर्जुन भगवंताला म्हणतात. हे सेनयोरु भयोर मध्ये हे पद गीतेमध्ये 3 वेळा आलेले आहे. 1:21 मध्ये आलेलं आहे, की आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करण्याची आज्ञा दिलेली आहे. नंतर भगवान दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करून कुरुवंशीयांना पाहण्यासाठी म्हणतात आहे 1:24 मध्ये. आणि शेवटी दोन्ही सैन्याच्या मध्यभागीच विषादयुक्त अर्जुनाला ते गीतेचा उपदेश करतात. म्हणजे जेव्हा ते मध्ये उभे राहिलेले आहे दोन्ही सैन्याच्या मध्ये, कौरव आणि पांडवांच्या मध्ये, तेव्हाच भगवंतांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केलेला आहे. अशा प्रकारे प्रथम अर्जुनात शूरवीरता होती आणि मध्यंतरी कुटुंबियांना पाहिल्यामुळे मोहाने ते युद्धापासून प्रवृत्त झाले होते, की आपलं कुळ चाललं जाईल का आणि आपल्यामध्ये कोणीच राहणार नाही. आणि शेवटी त्यांना भगवंताकडून गीतेचा महान उपदेश प्राप्त झाला आहे, जेणेकरून त्या गीतेच्या महान उपदेशामुळे त्यांचा मोह नष्ट झाला, की मनुष्य कुठेही असो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, त्याच ठिकाणी राहून तो प्राप्त परिस्थितीचा सदुपयोग करून निष्काम होऊ शकतो. म्हणजे आपण म्हणतो, की नाही मला हे शक्य नाही किंवा मी करू शकत नाही. तर इथे आपल्याला सुद्धा म्हणजे गीता शिकावी, अनुभव याचा घ्यायला पाहिजे. नाही, मी जे करतो आहे ते योग्यच आहे आणि मी पूर्ण निष्ठा ठेवून हे कर्तव्य करेन. आणि तेथेच त्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकतो. म्हणून आपण म्हणतो ना, देवाने मला मदत केली, देव माझ्या पाठीमागे होते. म्हणून आपण सुद्धा
भगवंताला नेहमीच परमात्मा संपूर्ण परिस्थितीमध्ये सर्व काळ एक रूपाने असतात. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ कुठपर्यंत उभा करावा त्यावर अर्जुन म्हणतो, जोपर्यंत मी युद्धाच्या इच्छेने सैन्यासह आलेल्या कौरव सैन्यातील राजे लोकांना पाहू शकत नाही, तोपर्यंत आपण रथ तेथेच उभा करावा. या युद्ध प्रसंगी मला कोणाकोणाशी युद्ध करायचं आहे, त्यापैकी माझ्या बरोबरीचे सामर्थ्यवान कोण आहेत, माझ्याहून कमी सामर्थ्यवान कोण आहे आणि माझ्याहून अधिक बलवान कोण आहेत, हे मी सर्वांना बघून घेतो. अर्जुन म्हणतात, की आम्ही तर तडजोड करण्याचाच विचार केला होता. म्हणजे जे राज्य जे मिळायचं होतं, तर आम्ही तडजोड करत होतो. परंतु दुर्योधनाने ही संधी स्वीकारली नाही. कारण त्यांच्या मनामध्ये युद्धाची जास्त इच्छा होती आणि दुर्योधनाला युद्ध करण्यातच जास्त कर्तव्य वाटत होतं. वाईट कर्तव्य. म्हणून किती शक्तीने ते युद्ध करण्याची इच्छा करतात, ते मी पाहून घेतो. योत्समानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. या ठिकाणी दुर्योधनाला दुष्टबुद्धी म्हणून अर्जुन हे म्हणू इच्छितात, की या दुर्योधनाने आमचा नाश करण्यासाठी आजपर्यंत अनेक षड्यंत्रे रचली आहेत. आम्हाला अपमानित करण्यासाठी त्याने कितीतरी उद्योग केले आहेत. नियमानुसार आणि न्यायपूर्वक आम्ही अर्ध्या राज्याचे अधिकारी आहोत. परंतु तो स्वतः दुर्योधन हे हडप करायला बसला आहे आणि आम्ही त्याला ते देऊ शकत नाही. अशी तर याची दुष्टबुद्धी आहे आणि येथे आलेले राजे लोक युद्धात त्याला विजय मिळवून देऊ इच्छितात. वास्तविक जर पाहिले तर मित्राचे असे कर्तव्य असते, की त्यांनी असे काम करावे आणि अशी चांगली गोष्ट समजावून सांगावी, की ज्यामुळे आपल्या मित्राचे इहलोकात आणि परलोकात हित व्हावे. पण हे दुर्योधनाचे जे राजे लोक मित्र होते, ते म्हणाले, की तुम्ही युद्ध करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पण त्यांची ही वागणूक ही अतिशय चुकीची होती. दुर्योधनाच्या दुष्टबुद्धीला शुद्ध न करता उलट तिला वाढवू इच्छितात आणि दुर्योधनाकरवी युद्ध करवून युद्धात त्याची सहाय्यता करून त्याचे पतनच करू इच्छितात. तात्पर्य असं आहे, की दुर्योधनाचे हित कशात आहे, त्याला राज्य सुद्धा कोणत्या पद्धतीने मिळेल आणि त्याचा परलोक सुद्धा कसा सुधारेल, या गोष्टीचा राजे लोक विचार करत नाही. जर या राजे लोकांनी त्याला असा सल्ला दिला असता, की "अरे बाबा, अर्धे राज्य त्यांना देऊन दे आणि अर्धं राज्य तुम्ही घ्या." तर युद्ध झाले नसते आणि परलोक सुद्धा सुधारला असता. या युद्धासाठी उतावीळ असणाऱ्यांना जरा पाहून घेतो, असे म्हणून अधर्माचा आणि अन्यायाचा पक्ष घेतला आहे, म्हणून हे आमच्या पुढे टिकू शकणार नाहीत, असे अर्जुनाने सांगितले. त्यांच्या मनात युद्ध करण्याची इच्छा प्रबल दिसत आहे. तर ते कोण आहेत युद्ध करणारे हे मी पाहतो, म्हणून अर्जुनाने हा श्लोक म्हटलेला आहे. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोणप्रमुखैश्च सर्वेषाञ्च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिति. आता इथे त्याला गुडाकेश म्हटलेलं आहे अर्जुनाला. तर गुडाकेश म्हणजे की ज्याचे केस कुरळे आहेत, त्याला गुडाकेश म्हणतात आणि गुडाकेशचा दुसरा अर्थ आहे, की ज्याची निद्रेवर पूर्ण अधिकार आहे. म्हणजे त्याला जर झोपायचं असेल, तर तो 1 मिनिटात झोपू शकतो आणि जर म्हटलं, की मी 5 मिनिटांनी उठेन, तर तो लगेच उठू शकतो. तर ज्याचा झोपेवर अधिकार आहे, त्याला सुद्धा गुडाकेश असं म्हणतात. हा तो स्वामी केलेला आहे असा. मनात आले तेव्हा तो निद्रा घेऊ शकतो अथवा तिचा त्याग करू शकतो, म्हणून त्याला गुडाकेश असे म्हणतात. निद्रा आळसाच्या सुखाचा गुलाम होत नाही. जो निद्रा आणि आळसाच्या सुखाचा गुलाम होत नाही आणि जो विषय भोगांचा दास नाही, केवळ भगवंताचाच भक्त आहे किंवा दास आहे, अशा भक्ताची गोष्ट भगवान ऐकतात. म्हणजे भगवंत सुद्धा काय ऐकतात, की जो आळशी नाही, ज्याच्यावर निद्रेचा जो गुलाम नाही आहे, म्हणजे जो अति झोपत नाही, तर असा जो भक्त आहे, तो भक्त भगवंतांना खूप आवडतो. आणि केवळ ऐकतच नाही, तर त्याच्या आज्ञेचे पालनही करतात. म्हणून आपल्या भक्त सखा अर्जुनाच्या आज्ञेनुसार अंतर्यामी भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ उभा केला. भगवंतांनी रथ मध्ये उभा केला.
इंद्रियांचे नाव ऋषिक आहे. जो इंद्रियांचा ईश अर्थात स्वामी आहे त्याला ऋषिकेश म्हणतात. पूर्वी 21व्या श्लोकात आणि या ठिकाणी ऋषिकेश म्हणण्याचा अर्थ आहे की जे मन बुद्धी इंद्रियादिकांना प्रेरणा करणारे असून सर्वांना आज्ञा करणारे असून तेच अंतर्यामी भगवान या ठिकाणी अर्जुनाची आज्ञा पालन करणारे बनले आहेत. म्हणजे ऋषिकेश म्हणजे मन बुद्धी आणि इंद्रियादिकांना जे प्रेरणा देतात, सर्वांची आज्ञा मानतात आणि अंतर्यामी भगवंतांना मानतात, ते त्यांना अर्जुन म्हणजेच ऋषिकेश असं म्हटलेलं आहे. दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी ज्या ठिकाणी रिकामी जागा होती त्या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाचा दिव्य रथ उभा केला. त्या रथालाही भगवान श्रीकृष्णाने मोठ्या विलक्षण चातुर्याने अशा ठिकाणी उभे केले की ज्या ठिकाणाहून अर्जुनाला आपल्या कौटुंबिक संबंधी म्हणजे पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि इतर राजे लोक दिसतील. कुरुपदात धृतराष्ट्राचे पुत्र येतात, कारण हे दोन्ही कुरुवंशी आहेत. युद्धासाठी एकत्र जमलेल्या या कुरुवंशीयांना पहा असे म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की कुरुवंशीयांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात असा भाव उत्पन्न व्हावा की आम्ही सर्व तर एकच आहोत. या पक्षाचे असोत अथवा त्या पक्षाचे असोत, चांगले वाईट सदाचारी दुराचारी कसेही असोत, पण सर्व आपण एकच आप्तेष्ट आहोत. अशा प्रकारे अर्जुनाच्या अंतःकरणातील सुप्त कौटुंबिक ममतायुक्त मोह जागृत व्हावा आणि मोह जागृत झाल्यास अर्जुन जिज्ञासू व्हावा, हीच त्यांची इच्छा होती. जेणेकरून अर्जुनाला निमित्त करून कलियुगातील जीवांच्या कल्याणासाठी गीतेचा महान उपदेश दिला जावा असा भाव ठेवून भगवंतांनी या ठिकाणी पश्येतान समवेतान करून असे म्हटले आहे. नाहीतर भगवंतांनी म्हटलं असतं की पश्चेतान धार्त राष्ट्रान समानिती, ते असेही म्हणू शकले असते. पण त्यांनी अर्जुनाच्या अंतःकरणात युद्धाविषयी आवेश निर्माण झाला असता आणि ज्यामुळे गीतेच्या प्राकट्याला अवसर प्राप्त झाला नसता. म्हणजे जर अर्जुनामध्ये आवेश उत्पन्न झाला नसता तर गीता सुद्धा प्रगट झाली नसती. अर्जुनाच्या अंतःकरणातील स्वजनाविषयीचा सुप्त मोहही नष्ट झाला नसता. हा मोह नाहीसा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे भगवान समजत होते. म्हणजे अर्जुनाला मदत करणे, अर्जुनाच्या अंतःकरणात स्वजनांविषयीचा सुप्त मोह नष्ट करायचा, ही सगळी भगवंताचीच कृपा होती आणि तेच त्याला तसा आदेश देत होते. एखाद्याला फोड झाला असता प्रथम वैद्य त्याला पिकवतो आणि पिकल्यानंतर तो कापून साफ करतो. तसेच भगवान भक्ताच्या अंतःकरणातील सुप्त मोहाला प्रथम जागृत करून नंतर त्याला नाहीसे करतात. या ठिकाणी भगवान अर्जुनाच्या अंतःकरणातील सुप्त मोह म्हणजे कुरून पश्य म्हणून जागृत करतात, ज्याला पुढे उपदेश करून नष्ट करतील. अर्जुनाने म्हटलं होतं की यांना मी पाहून घेतो 1:12 मध्ये निरीक्षे आणि 1:23 मध्ये त्याने अवेक्षे म्हणून येथे भगवंताला पश्य तू पाहून घे असे म्हणण्याची आवश्यकता नव्हती. भगवंतांनी केवळ रथ उभा कराव्यास पाहिजे होता, परंतु भगवंतांनी रथ उभा करून अर्जुनाचा मोह जागृत करण्यासाठीच कुरून पश्य म्हणजे या कुरुवंशी आहे. कौटुंबिक प्रीती आणि भगवत प्रेम या दोन्हीत फार मोठे अंतर आहे. कुटुंबात ममतायुक्त प्रीती असते, त्यामुळे कुटुंबाच्या अवगुणाकडे लक्ष जातच नाही, उलट हे माझे आहेत असा भाव असतो. तसेच भगवंताला भक्ताविषयी विशेष प्रीती निर्माण होते, तेव्हा भक्ताच्या अवगुणाकडे भगवंतांचे लक्ष जात नाही. हा माझाच आहे असाच भाव असतो. कौटुंबिक प्रियतेमध्ये किंवा म्हणजे शरीरादीची आणि भगवत प्रेमामध्ये भावाची मुख्यता असते. कौटुंबिक प्रियतेमध्ये मूढतेची म्हणजे मोहाची आणि भगवत प्रेमामध्ये आत्मीयतेची मुख्यता असते. जेव्हा कौटुंबिक प्रियता असते तिथे आपला मोह समोर येतो आणि मोहामुळे आपल्याला ते प्रिय वाटतं. आणि जेव्हा भगवत प्रेम असतं तेव्हा आपल्याला आत्मीयता मुख्य असते, म्हणजे आपल्याला मनापासून वाटतं की भगवंतांची सेवा केली पाहिजे. कौटुंबिक प्रियतेमध्ये अंधार आणि भगवत प्रेमामध्ये प्रकाश असतो. कौटुंबिक प्रियतेमध्ये मनुष्य कर्तव्यच्युत होतो आणि भगवत प्रेमात
तल्लीनतेमुळे कर्तव्य पालनाची फार तर विस्मृती होऊ शकते. परंतु भगवत भक्त कधीही कर्तव्यच्युत होऊ शकत नाही. कौटुंबिक प्रियतेमध्ये कुटुंबियाची आणि भगवंतामध्ये भगवंतांची प्रधानता असते. भगवंतांनी अर्जुनाला कुरुवंशीयांना पहा असे म्हटले. यानंतर काय झालं ते आता 26व्या श्लोकामध्ये पाहूया. तत्रा पश्चात स्थितान पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यन् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखिस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. जेव्हा भगवंतांनी अर्जुनास म्हटले की या युद्धभूमीवर एकत्र जमलेल्या कुरुवंशीयांना पहा, तेव्हा अर्जुनाची दृष्टी दोन्ही सैन्यामधील असलेल्या आपल्या कुटुंबियांवर पडली. म्हणजे त्याने दोघांनाही पाहिलं. त्यांनी असे पाहिले की या सैन्यामध्ये युद्धासाठी जमलेले भूरिश्रवा इत्यादी वडिलांचे भाऊ आपापल्या स्थानावर उभे आहेत, जे माझ्यासाठी वडिलांसमान आहेत. भीष्माचार्य, सोमदत्त इत्यादी पितामह उभे आहेत. द्रोणाचार्य, कृपाचार्य इत्यादी गुरु आहेत की त्यांनी त्याला अर्जुनाला विद्या शिकवली आहे, ते सुद्धा इथे उभे आहेत. पुरुजित, कुंतीभोज, शल्य, शकुनी इत्यादी मामा उभे आहेत. भीम, दुर्योधन इत्यादी भाऊ उभे आहेत. अभिमन्यू आणि सगळे नातेवाईक तिथे उभे आहेत. कोणत्याही हेतू वाचून आपल्या पक्षाचे हित इच्छिणारे सात्यकी, कृतवर्मा इत्यादी स्नेही देखील सगळे युद्धासाठी आलेले आहेत. 26 श्लोक झालेले आहेत आपले. काल 13 झाले आणि आज 13 झालेले आहेत. आहे का प्रतिभा? अजून कोणी वाचणार आहे? काही सांगायचे आहेत, काही नोट्स काढले असतील तर? किंवा ते आहेत का प्रतिभा, त्या गोश्वारा घेणार होत्या तर त्या अलबते अलबते ताई ना? नाही ताई, नाही आहे का? दिसत नाहीयेत. अच्छा. कोणी बोलणार कोणाला काही आहे थोडं? हॅलो. हा बोला ताई. आता आपण जे वाचन केलंय आता त्याच्यावर त्या वाचन जे केले त्याच्यावरती नोट्स काढायच्यात का? हा, जे वाचन म्हणजे करतो आपण त्यात प्रश्न निर्माण करायचे का? आता हे आहे कौटुंबिक प्रीती आणि आत्मिक प्रीती, हे जे दोन सांगितलेत, कौटुंबिक प्रियता आणि भगवंताविषयीची प्रियता, म्हणजे हे असं झालं की फरक स्पष्ट करा, हा अशा पद्धतीने ते लिहायचंय का? बरोबर बरोबर. है ना? हो. म्हणजे मला एवढ्या वाचनामध्ये 2-3 प्रश्न असे सापडले की हे आपण लिहू शकतो. हो हो, तसंच लिहायचंय ना? बरोबर. ते आहे. नंतर भगवत प्रेम कसे असते आणि कौटुंबिक आणि भगवत प्रेम याच्यामधला फरक आपण देऊ शकतो. अर्जुनाला मोह उत्पन्न म्हणजे त्याला मोह उत्पन्न होण्यासाठी वगैरे का अर्जुन वगैरे, तो एक प्रश्न होतो. असे नोट्स काढायचे का? जर श्लोक स्पष्टीकरण असेल एवढ्यामध्ये त्यामध्ये त्यांनी प्रत्येक सांगितलं, एकतर अज्ञान सांगितलं, त्याच्यानंतर अर्जुनाचा मोह सांगितला, म्हणजे अविद्या कशी आहे म्हणून सांगितलं, आणि त्याच्यानंतर आता पुढे श्रीकृष्ण त्याला गीता सांगतो, म्हणजे ज्ञानस्वरूप ब्रह्म सांगायचा प्रयत्न करतो. पण ही अवस्था जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ज्ञान भेटत नाही, असं म्हणणं आहे. म्हणजे कुरुवंशांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात जर मोहच उत्पन्न झाला नसता तर गीता सांगायची वेळ आली नसती, किंवा गीतेचा जन्म झाला नसता, असं काहीतरी म्हणायचं. बरोबर आहे. मोहामुळे हा एक प्रश्न होऊ शकतो. अजून योग स्पष्ट करा. म्हणजे पूर्ण हे 47 जे श्लोक आहे त्याच्यात अर्जुनाला कशाचा विषाद झालेला आहे. अजून आपले 26 श्लोक बाकी आहेत. काही पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अर्जुन विषाद योग काय आहे आणि अजून हाय असंही होऊ शकतं का की गुडकेशचा अर्थ स्पष्ट करा, किंवा ऋषिकेश म्हणजे काय, असं होऊ शकतं. ते प्रथमाला येतात आहे. मग मी प्रथमाचीच आहे म्हणून. हो हो हो, येतं. म्हणजे हे पण बारीक बारीक नोट्स आपण काढून ठेवू शकतो ना. असं गुडाकेशचा अर्थ सांगा, किंवा ऋषिकेश म्हणजे काय, बरोबर, त्याचा अर्थ सांगा, असं. बरोबर. कारण ही आमची पहिलीच वेळ ना, नेमकं म्हणजे काय असणार आहे, थोडस वाचताना हे प्रश्न लक्षात आले, असं की असे प्रश्न होऊ शकतात इथं. बरोबर. या अनुषंगानेच माझा असा प्रश्न होता की जसं 12व्या श्लोकामध्ये कुरुवृद्ध पितामह म्हटलंय, तर त्यामध्ये स्पष्टीकरण असं दिलंय, प्रत्येक शब्दाचं द्यावं लागतं. जसं कुरुवृद्ध असेल तर पितामहांपेक्षा सुद्धा तिथे वयाने वयोवृद्ध तिथे बालविक होते,
जे त्यांचे वडील शंतनूचे हे होते, म्हणजे यांचे काका भीष्मांचे. पण हे ज्ञानवृद्ध होते म्हणून यांना कुरु. तर असं प्रत्येक शब्दाचं पण स्पष्टीकरण आपल्याला लिहावं लागतं तिथे, श्लोकाचं श्लोकाचं विचारतात, स्पष्टीकरण. मोस्टली श्लोकाचं विचारतात. हो, मग तुम्हाला हा अर्थ श्लोकातलाच भाग झाला विचारतात, म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ पण विचारतात. अच्छा. अन्वयार्थ आणि काय असतं? अन्वयार्थ आणि अजून एक असतं, ते दोन. हा, अन्वयार्थच तुम्ही काल सांगितलं होतं काय हा अन्वयार्थ हा पदच्छेद पदच्छेदच. पण. हा हा नमस्कार, जय श्री कृष्ण वैजयंतीताई. हो, जय श्रीकृष्ण. मोह या शब्दाचं थोडं आणखी उकल सांगा ना, की मराठीमध्ये आपण मोह म्हटल्यानंतर मोह म्हणजे आवड अशा अर्थी, किंवा असं, किंवा एखाद्या गोष्टीचा लोभ अशा अर्थी घेतो. लोभ. तर तो नेहमी मला ते कन्फ्युज होतं की मोह म्हणजे हे षड्रिपूत आपले येतात ना, की मद, मोह, म्हणजे माया, लोभ, मत्सर, तसं. तर ते इथे संस्कृत मध्ये ह्या मोहाचा अर्थ, की अर्जुनाला मोह पडला, तर तो मोह त्याचा काय एक्झॅक्टली त्यांना अर्थ अपेक्षित आहे, असं म्हणजे थोडंसं उकल सांगाल का त्याची? कितव्या श्लोकामध्ये होतं हे पाहिलं का तुम्ही? कितव्या श्लोकात आहे हे? मोह म्हणजे बघा कितव्या ताई, श्लोक? गोंधळ हा. होणे. म्हणजे आपण जे खरं सत्य आहे ना, त्याला आपण सत्य विसरणे म्हणा, किंवा आपण भ्रमित होणे म्हणा, थोडक्यामध्ये त्याला आपण इथं मोह असा दिलेला आहे गीतेमध्ये. म्हणजे आपण ओके. काय करतो आहे की या ठिकाणी जी चुकीची गोष्ट आहे त्या ठिकाणी आपण त्यालाच सत्य समजून पाहायला लागलो, असा मोह झालेला आहे. ओके. खोट्या गोष्टीला खरं मानणे. हा, बर. म्हणजे आता अर्जुनाला काय झालं की हे सगळे आपलेच आहेत लोक, आणि मी यांच्यासोबत कसं काय युद्ध करू, अशा पद्धतीने युद्ध? त्यांना भ्रम झालेला आहे की हे सगळे, म्हणजे अर्जुन इथे म्हणतोय की हे माझेच आहेत, हे माझेच आहेत, हे माझेच आहेत, पण अस्तित्वात जर बघितलं तर तसं नाहीच आहे. म्हणून त्या ठिकाणी मोह हा शब्द आलेला आहे. मोह. हा, म्हणजे म्हणूनच, म्हणजे तेच की मराठीतला मोह आणि संस्कृत मध्ये मोह, असं तो जो म्हणून तो विषादना, म्हणून त्याला ते इतकं अति दुःख की विषादापर्यंत तो पोचला का, तर मुळात आधी तिथे मोह होता ना, बरोबर. तेव्हा तो तिथपर्यंत गेला ना. मोह म्हणजे थोडक्यात त्यांनी सांगितलं की आता शंकराचार्य म्हणतात की मोह म्हणजे अविद्या. अविद्या. ओके. हा. ओके, गुड. म्हणजे मला ते तसं वन वर्ड मध्ये हवं होतं, की काय त्याचं घ्यायला हवा आपण अर्थ एक्झॅक्टली. छान छान. ममत्व सुद्धा घेता येईल त्याचा अर्थ. ममत्व निर्माण. मोह ममत्व म्हणजे ममत्व. म्हणजे जसं आईचं मुलाबद्दल असतं ते ममत्व, त्याला सुद्धा पण मोह तेच म्हणता ना, येतो. मराठीत आपण बरेच वेळा ममत्व अशा अर्थीच घेतो, की हा, हे माझी एखादी जेव्हा गोष्ट, तेव्हा तिथे ममत्व हा केवळ भाव असतो. म्हणजे म्हणूनच म्हटलं ना, की मराठी आणि संस्कृतचा मोह मधला काय फरक. तर ममत्व हे जरी असलं तरी म्हणजे मला त्याहीपेक्षा भ्रमित होणे किंवा अविद्या, गोंधळ हे जास्त मला हे वाटतं, की ममत्व आहेच, पण त्या ममत्वातून गोंधळ निर्माण झाला, की मग आता नक्की मला काय करायचंय, की अरे हे माझे तर आहेत आणि मी लढायला तर उभा आहे, आणि तो एवढा शूरवीर असूनही गांडीव हातातनं गळून पडलाय ना, म्हणजे तिथे म्हणून तो मोहयुक्त असं म्हणजे वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा धरणे, किंवा जे आहे त्याच्यापेक्षा जास्त हावरटपणा. थोडक्यात मोह म्हणजे हावरटपणा. किंवा आता याच्यात मोह कसा आहे की माझेच नातेवाईक आहे, पण ते माझ्याशी युद्ध करतात आहे, हे त्याला थोडस संभ्रमात पडलेलं आहे, असं आहे, असं मला वाटतं. गोंधळाची परिस्थिती का निर्माण झाली अर्जुनाच्या मनामध्ये, तर भीष्माने जी शंख वाजवून युद्धाचं आव्हान दिलं होतं, त्या आव्हानाला प्रतिसाद कोणी दिला? ना धर्मराजाने दिला, ना धृष्टद्युम्नाने दिला, म्हणजे सेनापतींनी दिला नाही, राजाने दिला नाही, तो श्रीकृष्णांनी दिला. श्रीकृष्णांनी दिला, आणि त्या श्रीकृष्णांच्या शंखवादनामुळे अर्जुनाच्या ठिकाणी जो उत्साह निर्माण झाला, त्या श्रीकृष्णाच्या पाठोपाठ अर्जुनाने त्यांचा शंखनाद केला. आणि ज्यावेळेस बाकीच्या बांधवांनी शंखनाद केला, त्यावेळेस अर्जुनाच्या असं लक्षात आलं की म्हणजे आयुष्यभर जो धर्मराजाच्या आज्ञेमध्ये वागत होता, त्या धर्मराजाच्या आज्ञेच्या बाहेर जाऊन आपण शंखनाद त्यांच्या आधी युद्धाचं आव्हान स्वीकारलं,
आणि म्हणून त्याच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. त्याची मानसिक स्थिती काय झाली, तर त्यामुळे त्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला आणि मग बाकीचे सगळे दुर्गुण त्या अनुषंगाने त्याच्या ठिकाणी निर्माण झाले. मोहाचे असतील, ममत्वाचे असतील. आणि त्याची अपेक्षा अशी होती की कौरव सैन्यामध्ये समोर इतर शूरवीर असतील, भीष्म द्रोण हे त्यांच्या मदतीला फक्त धावून येतील अशा अपेक्षेने तो सैन्याचं निरीक्षण करायला ज्यावेळेस मध्ये रथ घेऊन उभं राहायला त्यांनी सांगितलं श्रीकृष्णाला, आणि समोर त्याने ज्यावेळेस भीष्म, द्रोण, कृपाचार्य वगैरे असे जे महारथी पाहिले विकर्णासारखे, म्हणजे एवढे चांगल्या योग्यतेच्या बाजूने उभे राहिलेले आहेत, हे ज्यावेळेस त्याच्या समोर ठसलं गेलं, त्याच्या मनावर ठसलं गेलं, त्यावेळेस त्याच्या हातून जो प्रमाद झाला होता त्यामुळे आणि समोर दिसणारे हे भीष्म, द्रोण, गुरुजन, आप्तजन याच्यामुळे त्याच्या गोंधळामध्ये वाढ झाली. असा त्याच्या मानसिकतेचा थोडासा आपल्याला अभ्यास करता येण्यासारखा आहे. ओके ओके, धन्यवाद अभय दादा. नेहमीच म्हणजे म्हणूनच म्हणजे मला ना नेहमी मी त्या मोह या शब्दाशी येऊन अडकायचे की काय एक्झॅक्टली कशा रीतीने त्या मोहाला आपण बघावं. म्हणजे की एरवी आपण म्हणतो ना मोहाला बळी, म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल की डायबेटीस आहे आणि साखर म्हणजे गोड पदार्थ तर खूप आवडतो, तर आपण म्हणतो ना नाही अरे मी मोहाला बळी पडले आणि श्रीखंड म्हटल्यावर अगदी मी खाल्लंच, असं म्हणजे तो मोह वेगळा आणि हा इथला मोह वेगळा. तर ते मला नेहमी कन्फ्युजन असायचं डोक्यात. नाही धन्यवाद दादा. म्हणून आपण म्हणतो ना गीता कळायला खूप कठीण आहे, तर त्याच्यासाठीच हे वाक्य आपण म्हणजे सगळेजण म्हणत असतात की नाही गो बाई गीता काही कळत नाही, तर तेच त्याचं कारण आहे. असं आहे काय की प्रत्येक शब्दाला वेगवेगळे अर्थ आहे, परिस्थिती वेगळी आहे अर्जुनाची आणि युद्धाची पूर्ण म्हणून. ती मानसिकता दर्शवण्यासाठीच मुळात तो मोह हा शब्द वापरला गेलेला आहे. भ्रमित संभ्रमित अवस्था त्याची ती झाली की एकीकडे तर सगळे हे गुरुच आहेत, आजोबा आहेत, नातेवाईक आहेत, तरी त्यांच्यावर मला शस्त्र चालवायचे. बरोबर. धन्यवाद. साधक संजीवनीमध्ये अजून एक सांगितलं की या अवस्थेला मोह असे म्हटले. हा मोह म्हणजे माझी ही भावना, ममत्व, साधकाच्या जीवनात हीच सर्वात मोठी अडचण असते. आणि जोपर्यंत मी आणि माझी ही भावना आपण सोडत नाही तोपर्यंत आपल्याला आध्यात्मिक प्रगती होऊच शकत नाही. म्हणजे आपल्याला आधी हे सगळं लास्ट स्टेज पर्यंत जावं लागणार की हे सगळं आधी आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे समजणं म्हणजे कुठेतरी सात्विक प्रवृत्ती जी आहे ही वाढणं थोडक्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्याविषयी विचार करणं, आणि विचार झाल्यानंतर ती सुटल्या जाईल आपल्याकडून. बरोबर. ताई जय श्री कृष्ण. हा बोला ते. बोला. हॅलो. हा बोला विचारा. तुम्ही मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जे वाचताय ते पुस्तक म्हणजे आम्ही लिहायचं का तुम्ही वाचताना? नोट्स कशा काढायच्या? पुस्तक आमच्याकडे उपलब्ध नाहीये. मग चालेल ना, मग पुस्तक झाल्यावर तुम्ही लिहा. काय की आता तुम्ही एकटं ऐकू शकता किंवा लिहू शकता, तर ते दोन्ही करू गोष्टी शकता ताई. ज्याला जे हवं आहे ते नोट्स आपण आपल्या काढून ठेवायच्या. लिहू शकता ना, पॉइंट काढू शकता त्याचे. त्यातले पॉइंट्स काढून ठेवले म्हणजे तुम्हाला ते सोपे जाणार आणि पुढच्या वेळेस वाचायला सोपे जाणार ते. पुस्तक ते फास्ट सांगतात ना, एवढं फास्ट लिहिता येत नाही ना असं. पॉइंट लिहा. हा श्लोक रेकॉर्डिंग केलेलं असतं ना ते परत ऐकू शकतो आपण रेकॉर्डिंग केलेलं. रेकॉर्डिंग येतंय का? ते रेकॉर्डिंग पाठवतात ना, मग ते तुम्ही परत ऐकून लिहू शकता त्याच्यावर, जरी पुस्तक नसेल तरी नंतर पाठवतात ना. बरं. पण ताई जे पुस्तक आहे ते आम्हाला म्हणजे कुठे उपलब्ध मिळेल? तुम्ही कुठले आहात? अहिल्यानगर, गारगाव, अहिल्यानगर. ताई ते ग्रुपमध्ये आपण टाकलेलं आहे गीता प्रेस मध्ये. आता आपण इथे विषयांतर होऊन जाईल ना मग. चालेल. ठीक आहे. चालेल. चालेल. अजून काही आपण थांबायचं इथे? नाहीये ना प्रतिभा? नाही आहे प्रतिभा. किंवा काही गरज आहे का काही ते गोश्वारात परत घ्यायची डिटेल झाल्यावर?
कोणी जर नोट्स काढल्या असतील तर वाचायला हरकत नाही, नाही तर मग थांबूया तिथे. हो, हा, कोणी आता लिहिलंय का काही कालचं? जय श्रीकृष्ण ताई. हा, बोला. आपण पहिल्या अध्यायावर आपल्या असा प्रश्न निघू शकेल का की रणभूमीवर युद्धासाठी आलेल्या अर्जुनाला सैन्य पाहून म्हणजे त्याची जी मानसिक अवस्था आहे, काय निर्माण झाली, त्याचा काय गोंधळ निर्माण झाला, हो 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 या आशयाचा आपण प्रश्न त्याच्यामध्ये हो, आपण मागच्या वेळेस पण बघितला हा काढू प्रश्न शकतो ताई. का? म्हणजे ते हो हो, पहिल्या अध्यायातल्या श्लोकातून बरोबर, निघू शकतो की अर्जुनाची अर्जुनाची गोंधळलेली मानसिक स्थिती. अवस्था काय झाली त्याच्यावर प्रकाश टाका म्हणून हा निघू शकतो. हा 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 चालते. ओके, ठीक आहे. हे पाय, एक प्रश्न विचारलाय, पहिले अध्याय के 10वें श्लोक का अर्थ एव श्लोक लिखिए. म्हणजे 10वा जो श्लोक आहे त्याचा तुम्हाला पूर्ण 10 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे, त्याचा अर्थ लिहायला पूर्ण. तर 10वा श्लोक असा आहे, अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं तदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. 10व्या श्लोकाचा अर्थ विचारलेला आहे. श्लोक लिहा आणि अर्थ लिहा, आणि त्याला 10 मार्क आहे. पहा, एका श्लोकाला 10 मार्क आहे. हा, म्हणजे याच्या आधीच थोडं आणि नंतरचं थोडं असं घेऊन हा पूर्ण श्लोक 10 मार्कांसाठी, म्हणजे 2-3 म्हणजे पानं तरी उत्तर लिहायला पाहिजे. साधारणतः पहिल्या अध्यायाचा थोडा सारांशच लिहायची गरज आहे या हो, प्रश्नासाठी, आहे की नाही? कारण कारण की की पूर्ण अध्यायामध्ये अर्जुनाची गोंधळलेली स्थिती दाखवलेली आहे ना. हो हो पुढे सुद्धा तो म्हणतोस ना, न कांक्षे विजयं कृष्ण, विजय नको मला, काहीच नको, स्वजनम म्हणजे म्हणजे स्वतःच्या स्वजनांना मारून मी काय मिळवणार आहे, मला काय राज्य अधर नको, काहीच नको. म्हणजे या श्लोकामध्ये अधर्म, अन्याय याचं जास्त आपल्याला वर्णन करायचं आहे. त्याच्यासाठी हा प्रश्न विचार. भीष्माभिरक्षितम आणि भीमाभिरक्षितम या 2 शब्दाचा सुद्धा हे करायचं आहे. भीमाभिरक्षितम म्हणजे तिचे संरक्षक, म्हणजे निजसेना पक्षपाती म्हणजे भीमसेन, आणि भीष्माभिरक्षितम म्हणजे तिचे संरक्षक म्हणजे उभय पक्षपाती भीष्माचार्य आहेत. तर दोन्ही म्हणजे अर्जुन आणि पांडव या दोघांचंही अधर्म आणि अन्याय या विषयावर हा 10 मार्कांचा प्रश्न विचारलेला आहे. हो, चालेल. हो, प्रश्न एकदा सांगता का आता तुम्ही म्हणलेला? पहिले अध्याय म्हणजे अध्याय 1 मधील 10व्या श्लोकाचा अर्थ लिहा. अर्थ लिहा. हो, 10 मार्क आहे, म्हणजे 3 फुलस्केप तरी उत्तर पाहिजे. हो बापरे. हो, हो, श्लोक आले पाहिजे. 10 आहे तर म्हणजे पहिल्या 10चा हे आला पाहिजे सारांश, आणि नंतरच्या 10चा सारांश. मुख्य म्हणजे याच्यात अधर्म आणि अन्याय याच्यावरच ते पूर्ण उत्तर लिहायचं आहे. धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, नीती, अन्याय, न्याय, हे सगळे पॉइंट जे असतात नेहमीचे, ते सगळे पॉइंट्स लिहून त्याच्यावर लिहायचं आहे. ताई, आणि प्रश्नपत्रिका जी असते ती हिंदीतनच येते का? म्हणजे ग्रुपवर जी टाकली होती ती हिंदीत हो, आहे? हिंदीतच येते. उत्तराखंड आहे ना, हा उत्तराखंडवर नाही. हा, त्यामुळे हिंदीतच येते. म्हणजे हिंदीच आपण उत्तर उत्तर मराठीत लिहिणार, पण त्यांचे प्रश्न हिंदीत येतात असं. हिंदीत येणार. हो, असं आहे. अच्छा, हा, बरं बरं. चालेल, झालं का? घेऊ का प्रार्थना? हो, घ्या प्रार्थना. एक तास. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार, धन्यवाद. काही कोणाला सूचना किंवा ताई, काही सांगायचं असेल तर 2 मिनिटं. ताई, नाहीतर मग आपलं हे सोमवार ते शुक्रवारच फक्त असणार आहे का? कसं असणार आहे? हो, सोमवार ते शुक्रवार ते. हा, शनिवार रविवार सुट्टी ना, हो म्हणजे हो कारण
म्हणजे युजली काहीतरी तेव्हाच काहीतरी असतात ना प्लॅनिंग, तर बरोबर. त्याप्रमाणे थोडं नाही हे नाही, करा. सोमवार ते फक्त शुक्रवार. सोमवार शुक्रवार. ओके ओके, थँक्यू. ओके. कोणाला वाचायचं असेल अध्याय 2 पासून तर तुम्ही तुमची नावं लिहून द्या की तुम्ही कधी वाचणार आहे, आणि त्याप्रमाणे सगळं पुस्तकामध्ये मार्किंग करून ठेवा, म्हणजे की 12 श्लोक आपले 30 मिनिटात 35 मिनिटात होतील. जय श्रीकृष्ण. हा, नावं पाठवून द्या ग्रुपवर, म्हणजे सोमवारपासून टाइम टेबल करता येईल. चालेल. हा चालेल. चला आपण थांबूया तिथेच. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण ताई.